नमस्कार मंडळी, आज जुनं आणि पारंपरिक शितोळेनगर निमसोडकरांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान मित्रांनो संपन्न होतं आहे. आणि या मैदानाच्या सेमीफायनल 3मध्ये आपल्याला सुंदर असा साज हिंदकेसरीचा ओरिजिनल हिंदकेसरीचा मानकरी साज सचिन आणि लक्षा पुन्हा एकदा गाडी पळाली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी मैदानात गोलाची मानकरी ठरली आहे. पाटील आहेत, पाटलांचे चिरंजीव आहेत आपल्याबरोबर. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, प्रेक्षकांच्या मनातील येवन जोडे आणि वारंवार सिद्ध करत आली, आज पुन्हा एकदा तीच गाडी पळवण्याचा निर्णय घेतला आणि गोल्लास पात्र आहे. काय त्या दिवशी हे झालं कॉल झाली त्यामुळं सगळ्यांना हाय अशीच गाडी परत त्यामुळे ही हाय अशी गाडी फॅनचं पण लय फोन यायला लागलं, हायच गाडी पळवा, गाडी लय पळत्या म्हणून काहीतरी गाडी घडवणार. त्यामुळं हाय अशीच गाडी परत पळवली आणि आज फायनल राहील. नियोजन कधी झालेलं होतं ही गाडी पळवण्याचं? आधीच ठरलेलं आपलं डॉक्टर बल्ला सातारचे ते दोन्ही पण पहिल्यांदा नियोजन करतात. त्यांनी आधीच ठरवलेलं दोन्ही पण मैदान हीच गाडी पळवायची. त्यामुळे हीच गाडी दोन्ही पण. गाडीवरती ड्रायव्हर कोण होते? भैया ड्रायव्हर बांबोड कायम एकनिष्ठच असते. हो त्रिकूट. आणि जेव्हा जेव्हा त्रिकूट येते एकत्र तेव्हा तेव्हा काहीतरी हो इतिहास घडतो. त्याच्या करिअर मधलं महाराष्ट्र केसरी ह्यो दुसरा कोळ्याला कराडला मार्च केसरीचं मैदान असते. फायनलला राहिला होता, फायनलला कडन आली 1 नंबर तासावर, त्यामुळे 3 नंबर झाला होता तिथं. आणि आज दुसरा महाराष्ट्र केसरी इथं. परवा पण झाला असता पण जरा हुकलं नशिबानं ही झालं, त्यामुळं आज दुसरा महाराष्ट्र केसरी. लक्ष म्हटलं की एकदम रागेड बाई, पण आता पाटील साहेब थांबले त्याच्या शेजारी, परंतु एकदम गुंजून देते. त्यांच्या जागी दुसरं कोण असतं तर त्याला शिंगावर घ्यायला कमी करत नाही. ते खिलार जातीचा बैल आहे आणि खिलार जातीच्या बैलाला मालक कोण आहे ती समजतं. माया प्रेम लावली का नाही जनावराला, ती जनावर पण आपल्याला प्रेम माया लावतं. बघा गेलं तर प्रत्येक मैदानामध्ये मैदानाचं कुठंतरी शेवटचं टॉक त्या ठिकाणी हो किंवा बसतच नाही खाली. तरी एवढी गर्दी असली त्याला दोन्ही कासर काढून मोकळा सोडला तर तो पप्पांच्या मागणंच जाणार. किती पण गर्दी असू दे, त्यातनं दुसरं कोणाला जवळ पण येऊन देणार नाही. शेवटच्या 10 फुटात लांबतो तर लांबतोच मोरे सरकारने सांगितले. त्याने सुद्धा आज सिद्ध केलं. काय सांगाल? हो नाही, ती पहिले आदत वयापासून त्याची खासियतच आहे. ती पुढं निकालातले बैल म्हणजे निकाल घेणारच. शेजारची गाडी त्याला पुढे गेली सहनच होत नाही. दिवसेंदिवस स्पीड वाढतंय लक्षाचं. काय सांगाल याच्या? नाही, ती खिलार जातीचा बैल आहे. ह्यो बैल आदत दुष्यात कमीच पळतो. चौसा 6 जाती होतो ना, तेव्हा बैलाचं खरं स्पीड हे समजतं. नवनाथ शेटशी काय कॉल वगैरे झाला? हो, शेटचं लगेच फोन बिन चालू, शेट लावत असतात. शेटला त्या दिवशी जरा शेट नाराज झालं होतं. बरं. आज बैलांना नाराज सगळी भरून काढली शेट. बघा गेलं तरी कुठंतरी एक मधला बॅड पॅच होऊन गेला, आजारी होता त्यावेळेस थोडंसं त्याला कमी लेखलं गेलं. पण तो त्यानं पुन्हा एकदा आता ज्या पहिल्या स्पीडमध्ये पोहोचतो त्याच्या डबल स्पीडमध्ये आता पुनरागमन केलंय. नाही, ते मध्ये जरा नाकात वगैरे जखम झाली होती, त्यामुळे बैल जरा कमी झाला होता. पण ती जातीचं बैलाचं स्पीड बीड कधी कमी होत नाही. बैल त्याच ताकदीनं पळत होता, पण ती जरा नाकात जखम हे असल्यामुळे जरा हे होत होतं. सचिनविषयी काय सांगाल? सचिनचा इतिहासच वेगळा आहे. सचिन जेव्हा ह्यो बॅड पॅचमध्ये होता तेव्हा सचिननं नाव दोघांचं पण राखून ठेवलं रोज फायनलला राहून. परत आता ह्यो पळायला लागला, ह्याला पण सचिननं साथ देऊन परत गाडी उजेरात आली सगळी. बघा गेलं तर आपण मागाशी ज्या पद्धतीने म्हटलो, आता आपण मुलाखत चालू आहे मागास बसून बघतोय अक्षरशः एका म्हणजे एखाद्या लहान मुलासारख्या गळ्यात पडून तो पाटलांना चढतोय, म्हणजे गळ्यात पडतोय. एवढं प्रेम म्हणजे ते कुठंतरी जीव लागला एकमेकाबरोबर. कसा आहे तो, जसा ह्यो आहे प्रथमेश तसाच शिव बी आहे मला. त्याला जेवढं हे करतो तेवढंच ह्याला बी हे करतो. त्यामुळं ही कसं आहे, ही आपली किल्लार जात असते तिला खरंच आपली म्हणजे सगळी म्हणते याडा याडा सगळं, पण ह्याच्या इतका नाही नाही वाटत शहाणा बैल असतो. आणि जेवढा इतरा बैल असतो त्याच्यात धापट शहाणा असतो. पाटील सचिन लक्ष घ्यायचं आहे. सचिन लक्ष ही सख्य भाऊ आहेत, ही सख्य भाऊ आहेत ती. आणि ही जोडी अपराजित जोडी आहे. मागचं मैदान झालं, त्या एका मैदानामध्ये गटाला पराभव झाला. काही काही गोष्टी कानावरती पडल्या, परंतु सर्व गोष्टीला उत्तर आज पळाच्या माध्यमातून दोघांनी नाही. त्या दोन्ही बैलांची ती खासियत आहे. त्यांना जेवढं लोक इग्नोर करतात किंवा जेवढं काय ठिकाणी नावं ठेवतात, त्यांना लगेच दुसऱ्या मैदानात दोन्ही बैल उत्तर देतात. सचिन बी देतो, लक्ष बी देतो.
पाटील साहेब कंटिन्यू तुम्ही त्याच्या बरोबर आहे. आता बघायला गेलं तर नुसतं आता आजूबाजूनं माणूस गेलं तरी ते धावून जातोय. होय आता तुमचा एवढा जिव्हाळा आहे म्हणजे तुम्ही एवढं उभं राहून गाड्यात वगैरे पडतोय सगळं म्हणजे आता कदा म्हणतो ना आपण तो पप्पी घेणे किंवा चाटणं इथपर्यंत त्याचा तुमच्यावरती हे आहे. नाही लय जीव, कारण आपण मी तेवढा जीव लावतो ना त्याला. बरोबर आहे. म्हणजे मला वाटतं संध्याकाळी दिवसात नंतर दिवसात असलो आठ असलो की आम्ही कायम एका जागेत असतो. पण सकाळी मी 6ला गोट्यात आलो तर 9 वाजता घरी जातो हे करून. पुन्हा दुपारी एक नसलो की असं तर संध्याकाळी फक्त घरी झोपाई असतो. 24 तास माणूस असतो त्या माणूस कोण ना कोणतरी, मी गोट्यातनं वैरणीला गाडीला आम्ही गेलो, शाह असतो किंवा ह्याची मम्मी, कोण ना कोणतरी 24 तास गोट्यात असते. सचिनचे पण मग पायाचे पत्रे काढलेले काल. आणि हो आज तीच कसं की पळवायचं? पत्रिका मला वाटतं त्या दिवशी तोच प्रॉब्लेम झाला असेल सचिनला. कारण खेळा काय टायमाला जरा इकडे तिकडे चुकून झाला की दगडाव पडलाय किंवा त्या लसण्याचा वगैरे प्रॉब्लेम, म्हणून मीच म्हणलेलं मला लागताना म्हणलं ती पत्री तेवढी काढा. डॉक्टरांबद्दल काय सांगाल? आता ते नियोजन करायचं, ही जोडी पळवतात कंटिन्यू, त्यांना कुठेतरी दिसते ही जोडी अपराध जोडी आहे त्यामुळे पळवतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? बल्ला डॉक्टर कसं, आता बल्ला डॉक्टर हा डॉक्टर म्हणजे की हा देव माणूस आहे. त्यांना बी अभ्यास आहे जरा हे करायचं. आणि आता कसं आहे, बल्ला डॉक्टर म्हणजे अलीकडच्या काळात आता नियोजनाचा बादशाह झाला, त्यामुळे त्यांचा अभ्यास ते चांगला केलाय त्यांनी. तू कुठेतरी म्हणजे तुमचं बोलून चालू नियोजन होत असताना होय. आणि क्षेत्रात अनुभव बी तेवढा महत्वाचा आहे. तुमचा अनुभव 100% कामाला येतो ना. अनुभव आहे की कसं आता कुठे काय ठिकाणी मी चुकत असलो ते मला बोलतात, पाटील असतं ना असं इथे होते. त्यांचं जरा आवाज कुठं मला चुकीचं वाटत, डॉक्टर नाही तर चुकते जरा असं ना असं. म्हणजे आम्ही सगळीच मिळून नवनाथ शेठ चाळीस असते मला डॉक्टर, आम्ही सगळे आपलं ही करून हे असतं आमचं. सगळं सहकार्यांविषयी काय सांगाल? हा सहकार्य, सुट्टी मेकर काय सांगाल? ना सुट्टी मेकर ड्रायव्हर एक कसं एकनिष्ठ माणूस आहे. त्यामुळे ती काय ना गुंडा भाऊचा नाद करायचा नाही, कोणत्याही बाबतीत भैयाचा बी नाद करायचा नाही. कारण परवा बी मला कदम वाढीत बरीच जण बोलली ती ड्रायव्हरनं असं करायला पाहिजे तसं करायला, कसं ते आपण ऐकून घ्यायचं असतं हे करून. आज या जोडीनं पुन्हा एकदा सिद्ध केले की मोठ्या मैदानामध्ये या जोडीची दहशत असतेच आणि ती दाखवली. काय सांगाल? दहशत काय दहशत, त्यांच्या आदत वयापासून सगळीकडे दहशत आहे त्यांची. कारण की ही जरा ज्यावेळेस गाडी मैदानामध्ये एकत्र पळणारे असं असतं की जरा थोडंसं लोकांच्या नजरा गाडीकडे असतात. होय, कारण त्यांच्या आता जोडी लोकांच्या आदत वयापासून लोकांचं भरपूर प्रेम बसलं या जोडीवर, सचिन लक्षावर. त्याच्यामुळे कसं आहे, गाडी ही नाही काय जरी गाडी पडली तरी लोकांचा फोन येतात, पाटील असं ना तसं ना. हो म्हणायचं असलं बी आपण समजून सांगतो असं नाही असं होतं. कारण कसं असतं बघताना ते वाटतं, पण जो ड्रायव्हर गाडीत हाणतो, बरोबर, सुट्टी मेकर खाली सुट्टी करतो, ड्रायव्हर गाडीत हाणतो, ते त्यांना माहीत असतं त्या पुढची कंडिशन काय असते. पाटील साहेब जास्त काही वेळ घेत नाही, फायनल देखील पळायचे. आता खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा त्यांना सिद्ध करून दाखवले, इथं कडून पण सिद्ध करेल आणि तुमचं आणि दावणीचं नाव करेल. शुभेच्छा देतो. 100%.